दिनांक 26/12/2024 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मारेकऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे। परभणी या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान कृतीची विटंबना येथील देशद्रोहीने केली। या संदर्भात अनेक भीम युवक महिला वर्ग यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन केली व या आंदोलनात सहभागी कायद्याचे शिक्षण घेत असलेला सोमनाथ सूर्यवंशी यांस पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यास पोलीस कोठडीत अडकवले व त्यास अमानुष मारहाण केली असताना त्यांचे निधन झाले। यासाठी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावरती न्याय मागणे सुरू होते की देशाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द वापरून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवले। वरील तिन्ही घटनांना न्याय मिळावा यासाठी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, मानवाधिकार संघटना, स्वसंकल्पना फाउंडेशन नाशिक सामाजिक चळवळ ग्रुपच्या वतीने तीव्र आंदोलन करून निषेध केला व जिल्हा कार्यालय नाशिक येथे परदेशी मॅडम नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर या सर्व घटनेचा निकाल लागावा असे संबोधण्यात आले। निवेदन देण्यास उपस्थित वसीम गुड्डूभाई सय्यद, मनीषाताई म्हस्ते, राधाताई क्षीरसागर, अंशुताई चव्हाण, उषाताई तांबे, रफिक सय्यद, बाळासाहेब क्षीरसागर, मुक्तारभाई शेख, संगीताताई पवार, शीला मामी जाधव, ममताताई पुणेकर, शिल्पाताई झारेकर, गुडिया यादव, फरजान शेख, सचिन बागुल, मनीषाताई बागुल आदी उपस्थित होते। या ठिकाणी आंदोलन करून निषेध करण्यात आला व घोषणा देण्यात आल्या। तसेच उषाताई तांबे, मनीषाताई म्हस्ते, राधाताई क्षीरसागर, रफिक सर व गुड्डूभाई सय्यद यांनी तीव्र शब्दात भाषणे केली व निवेदनाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। वृत्तसंकलन रफिक सय्यद। निवेदन देण्यासाठी 3 विषय आहेत आजचे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे विटंबना करण्यात आली परभणी येथे। त्याच अनुषंगाने या आंदोलनामध्ये अनेक युवक, आंबेडकरी युवक, महिला यांनी सहभाग घेतला होता। या आंदोलनामध्ये एका कायद्याचं शिक्षण घेत असलेला सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर अमानुष पद्धतीने पोलिसांनी लाठीचार्ज केला व या लाठीचार्जच्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याचे निधन झालेले आहे। यात पूर्ण जगभरात, महाराष्ट्रभरात ही जी आग पेटलेली असताना आपले भारताचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मोठ्या सभागृहामध्ये अमानुष पद्धतीने व अशब्द असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही शब्द काढलेले आहेत। तर या सगळ्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे सत्र न्यायालयामध्ये। आम्हाला विनंती आहे प्रशासनाला की आम्हाला न्याय मिळवून द्यावं व सर्व आंबेडकरी जनता यांना जी काही त्यांना कळकळ आहे संविधानाविषयी, आम्हा सर्वांना जे संविधान प्रेमी आहेत यांना न्याय मिळवून द्यावं आणि जे काही गुन्हेगार आहेत यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी ही विनंती आहे। निषेध निषेध निषेध।